नाही, मला काय म्हणायचं आहे की आपल्याला अपत्य नसल्याने दुःखी असणाऱ्यांविषयी मला मोठं आश्चर्य वाटतं. मुळात मला हा प्रश्न विचारावासा वाटतो की मूल का आणि कशासाठी हवं आहे. म्हातारपणाची काठी वगैरे म्हणत असाल तर स्वतःच्या मनगटाच्या बळावर जगायला तुम्ही अयोग्य आहात असंच मी म्हणेन. माझ्या मित्रांना, नातेवाईकांना बऱ्यापैकी मुलं आहेत, पण तरीही काहींना वृद्धाश्रमामध्ये का जावं लागलं. मूल असणं हा भावनिक व्यवहार असला तरी वास्तविक जगण्यात या नात्याने बरीचशी निराशा निर्माण केली आहे. बरेच जण आपल्या मुलाला होताच मेला असता तर बरं झालं असतं अशी उद्विग्न उद्गार ते काढतात. येणारा काळ तर हे नातं मला असं वाटतं की पूर्णपणे औपचारिकरित्याच शिल्लक राहणार आहे की काय. पण आपण जरा सगळेजण, म्हणजे तुम्ही, मी, आपण सगळेजण शांतपणे विचार करायला हवा. शांतपणे विचार करा. मुलाचं शिक्षण, त्याच्या नोकरीची चिंता, लग्नाची चिंता, पुन्हा त्यात त्यांना मूल होतं की नाही याची चिंता. ही चिंता करता करता माणूस चितेवर जातो. मग तो स्वतःचं आयुष्य म्हणून काय जगलेला आहे, जगण्याचा कोणता आनंद त्याने घेतला आहे. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मला मूल नाही याचा मला विलक्षण आनंद वाटतो. तुम्ही म्हणाल हे असं कसं, तर त्याबद्दल मी निसर्गाचे आभारच मानतो. कारण मूल नसल्यामुळे मला माझ्या व्यक्तिमत्व विकासाला खूप वेळ मिळालेला आहे. मला जसं वाटतं जगावं तसं मी जगू शकलेलो आहे, आणि हे सगळं चिंतेशिवाय. म्हणून नसणाऱ्या गोष्टीवर रडत बसण्यापेक्षा असणाऱ्या गोष्टीचा आनंद माणूस का घेत नाही हेच मला कळत नाही. म्हणजे माझ्या म्हणण्याचा गैरअर्थ कृपया कोणी काढू नये. म्हणजे ज्यांना मूल आहे तो आनंदाचाच भाग आहे, पण ज्यांना नाही तो काही दुःखाचा भाग नाही आहे. हे पहा, दृष्टी बदलली की आनंदाची स्थळंही बदलतात.